डोंबिवली ते कारगिल 2200 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर आणि तेही 48 तासांचं नॉन स्टॉप बाईक रायडिंग फक्त सीमेवरच्या जवानांना राखी बांधण्यासाठी. एक बंधन रक्षाबंधन हा अनोखा उपक्रम राबवणारा डोंबिवलीचा हा तरुण नेमका कोण? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या हरहुन्नरी युवकाचं नाव आहे रोहित आचरेकर. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले आणि एस जोंधळे हायस्कूल मधून शिकलेले रोहित यांना लहानपणापासूनच समाजसेवा आणि रायडिंगची आवड होती. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर कॉर्पोरेट नोकरी न करता त्यांनी समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेत वे टू कॉज फाउंडेशनची स्थापना केली. पण रक्षाबंधनाची ही कल्पना त्यांच्या डोक्यात आली कुठून? एकदा रोहित आपल्या बहिणीसोबत सीमेवरती जवानांना राखी बांधण्यासाठी गेले होते. बहिणीने एका जवानाच्या हातावर राखी बांधली आणि तो जवान भाऊक झाला आणि रोहित यांना म्हणाला, 4 वर्षांनी माझ्या हातावर राखी बांधली गेलीये. सीमेवर देशाचं रक्षण करत असताना त्यांच्या मनगटावर बहिणीची राखी पोहोचवण्यासाठी कधी कधी वर्ष जातात. याच विचारातून सुरू झाली एक बंधन रक्षाबंधन मोहीम. आज भारतातील 28 राज्यांमधून लाखो भगिनींच्या राख्या आणि पत्र ही टीम बाईकनं थेट कारगिल पर्यंत घेऊन जाते. पण रोहित यांची समाजसेवा इथंच थांबत नाहीये. त्यांची संस्था 170हून अधिक सामाजिक उपक्रम राबवते. दुर्गम भागातील महिला आणि गरजू भगिनींना सॅनिटरी पॅड पुरवण्यासोबतच प्राणी कल्याणासाठीही ते लोक काम करतात. यासाठी रोहित यांना आंतरराष्ट्रीय बेस्ट व्हॉलेंटियर अवॉर्ड सह विविध राष्ट्रीय आणि स्थानिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. डोंबिवलीच्या या तरुणाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हीही कधी सीमेवरती जवानांसाठी राखी पाठवलीये का? हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.